एकनाथ शिंदे यांची नियुक्ती असेल, त्यानंतर सुनील गटनेते म्हणून नियुक्ती असेल आणि सुनील प्रभूंची प्रतोद म्हणून नियुक्ती असेल, ही याच मुद्द्यांवरती उद्धव ठाकरे यांच्या पक्षप्रमुख म्हणून त्यांच्या नेतृत्वातच झाल्याचा उल्लेखसुद्धा सुप्रीम कोर्टामध्ये करण्यात येत असल्याचं पाहायला मिळतं आहे। आणि आता हा जो युक्तिवाद सुरू आहे, या युक्तिवादावरती कपिल सिब्बल यांच्याकडून आणखी बरेच काही मुद्दे मांडले जाण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे या सगळ्या मुद्द्यांना एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून कसं काउंटर केलं जाणार, या सगळ्या मुद्द्यांचा कसा प्रतिवाद केला जाणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। खरंय भरत, आपण म्हणतो तसं प्रतिवाद कशा पद्धतीने केला जाणार हे बघावं लागेल। मात्र त्यापूर्वीच उद्धव ठाकरे यांनी मात्र काही दिवसांपूर्वी पक्ष गोठवलं जाऊ शकतं किंवा आपल्यालाच ते पक्ष मिळू शकतं, पक्षचिन्ह मिळू शकतं असा आशावाद देखील व्यक्त केला होता। नक्कीच उद्धव ठाकरे यांच्याकडून गेल्या 4 दिवसापूर्वी जे काही त्यांनी पत्रकार परिषद घेतली होती, त्यानंतर त्यांनी वारंवार अशा संदर्भात काही वक्तव्य केले आहेत। तर त्यांनी त्यांच्या नेत्यांची जी बैठक होती, या बैठकीमध्ये अत्यंत महत्त्वाचा असा उल्लेख त्या युक्तिवाद केला होता की ही जी बैठक आहे, या बैठकीमध्ये जी जिल्हा प्रमुख आणि संपर्क प्रमुखांची बैठक होती, या बैठकीमध्ये त्यांनी स्पष्टपणाने सांगितलं होतं की शिवसेनेचं जे चिन्ह आहे धनुष्यबाण हे सुप्रीम कोर्टामध्ये गोठवलं जाऊ शकतं। त्या सगळ्या संदर्भात हा जो निर्णय आहे तो आपल्या बाजूला लागण्याची शक्यता जास्त आहे आणि त्यामुळे आपण सगळ्यांनी ताकदीने कामाला लागा। या सगळ्या संदर्भात उद्धव ठाकरे यांनी संपर्क प्रमुख आणि जिल्हा प्रमुख पदाधिकाऱ्यांना निर्देश दिले होते, त्यांना आदेश दिल्याचं आपल्याला पाहायला मिळत होतं। आता तोच मुद्दा सुप्रीम कोर्टामध्ये आलेला आहे आणि त्यावरच कपिल सिब्बल यांच्याकडून जोरदार असा युक्तिवाद केला जात असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। कपिल सिब्बल सध्या सुप्रीम कोर्टामध्ये या मुद्द्यावरती जोरदार असा युक्तिवाद करतायत। त्यांच्याकडून हे जे काही मुद्दे आहेत ते सातत्यानं मांडले जात आहेत। तर सरन्यायाधीशांनी सुद्धा एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी मांडलाय। कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद केला होता की आजची जी ही सुनावणी आहे ही लोकशाहीच्या भविष्याचा मुद्दा आहे, लोकशाहीचं भविष्य ठरवणारी ही सुनावणी आहे। हा जो निर्णय जो येणार आहे तो लोकशाहीसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे, अशा पद्धतीचं जे काही युक्तिवाद त्यांनी केला होता। तर लोकशाहीच्या या सगळ्या अनुच्छेद 10 नुसार जे काही बंड होत आहेत, यामध्ये प्रतिनिधी लोकशाहीच्या चौकटीत आमदारांची ही अशी कृती जी आहे ही कधीच स्वीकारार्ह नाही, अशा पद्धतीचा युक्तिवाद सुद्धा कपिल सिब्बल यांनी केला होता। याचा निर्णय अशा पद्धतीने जर सातत्यानं काही बंड होत असतील, राजकीय घडामोडी होत असतील, त्याचा निर्णय न्यायालयालाच करावा लागेल असं सुद्धा ते म्हटले होते। या प्रकरणात सर्वांना एक निष्पन्न तथ्याला फेट अकंपाईल अशा पद्धतीने सामोरं जावं लागेल आणि वेळेत कोणताही कायदेशीर निर्णय घेतला गेला नाही तर त्याचे देशाच्या राजकीय व्यवस्थेवर अत्यंत गंभीर आणि दूरगामी परिणाम होतील, अशा पद्धतीचा युक्तिवाद सुद्धा कपिल सिब्बल यांनी केला होता। यात एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे हीच पद्धत आता सर्वत्र पसरत चालली, कारण की महाराष्ट्रामध्ये शिवसेनेत जसं बंड झालं, त्यानंतर राष्ट्रवादीचं बंड झालं, तृणमूल काँग्रेसचं बंड झालं, अशा वेगवेगळ्या पक्षांमध्ये एकाच पॅटर्ननुसार जर बंड व्हायला लागले तर लोकशाहीला हे आव्हान असेल, अशा पद्धतीचा युक्तिवाद सुद्धा कपिल सिब्बल यांनी केल्याचं पाहायला मिळतंय। आणि यावरतीच सरन्यायाधीशांनी अत्यंत महत्त्वाची टिप्पणी केली, बहुमताची चाचणी कशी करायची, याचं मूल्यांकन कसं करायचं